निश्चित मानला जातोय। 18,000 मतांचं लीड घेतलेलं आहे, 18,000 मतांनी आघाडीवर। साताऱ्यात उदयनराजेंचा विजय निश्चित। मात्र हा विजय होत असताना अनेक फेऱ्यांमध्ये शशिकांत शिंदेची लढत सुद्धा मोठी होती। आता मात्र 18,000चा लीड जर का असेल आणि आता 2.2 झालेले ते पाहता आता हा लीड चेंज होण्याची शक्यता हळूहळू मावळत जाईल आणि तसं असलं तर उदयनराजेंचा विजय निश्चित मानायला हरकत नाही। उदयनराजे भोसले 18,000 मतांनी आघाडीवर। तर नांदेडमध्ये काँग्रेसच्या वसंत चव्हाणांची विजयाकडे वाटचाल चालू आहे। अशोक चव्हाणांचा गड असलेला आणि भाजपची मूळची ताकद शिवाय अशोक चव्हाणांची ताकद मिळाल्यानंतर सुद्धा वसंत चव्हाणांनी विजयाकडे वाटचाल केलेली आहे नांदेडमध्ये। काही बिग फाईट्स पैकी काही अनेक अर्थाने महत्त्वाच्या असलेल्या लढतींपैकी एक नांदेडची सुद्धा होती। म्हटलं तर अगदी सोपी वाटत होती निवडणूक, मात्र नांदेडमध्ये हा बदल पाहायला मिळतोय। नांदेडमध्ये खरं तर यंदाच्या वेळेला अमित देशमुख आणि एकूणच देशमुख बंधूंनी खूप मोठं ताकद लावलेली होती या निवडणुकीसाठी।